छत्रपती संभाजीनगरातील शासकीय सामाजिक न्याय विभागाच्या विद्यार्थी वसतिगृहाला आज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अचानक भेट दिली। यावेळी अत्यंत अस्वच्छ खोलीत विद्यार्थी राहत असल्याचं पाहून शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। विद्यार्थ्यांना जेलमध्ये कोंडल्यासारखी अवस्था आहे, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार या शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला। पाहणीमध्ये या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये न ठेवता जेलमध्ये ठेवलं ना, तिथं सुविधा जास्त मिळतील। इतकी दुरावस्था मी कुठेही पाहिलेली नाही। जेल तरी बरे अशी अवस्था या हॉस्टेलची। विद्यार्थ्यांना खिडक्यांना त्यांच्या काचा नाहीत, नळाला पाणी नाही, संडास बाथरूमला त्यांचं काही सुविधा नाही, पलंग असे टाकलेले आहेत जसं ते कोणवाडा आहे, दरवाजाला कड्या नाहीत। या सर्व दुरावस्था पाहून असं वाटतं इथं विद्यार्थी राहत नाहीत, जनावरं राहतात। जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती आता काय कारवाई करणार तुम्ही? जे तातडीने कारवाई केली जाईल, यांना कुणालाही सोडलं जाणार नाही। मी बोललो होतो, पण तिथं साधी पाण्याची व्यवस्था नाही। मुलं तिथं जनावराच्या कोंडवाड्यासारखे राहतात, त्यांना स्टाफ नाही आहे, त्यांची मेस नीट नाही आहे, त्यांची अभ्यासिका नीट नाही आहे, त्यांना साधं आंघोळीचं पाणी गरम पाणी मिळत नाही आहे, त्यांच्या रूम स्वच्छ होत नाही आहे। आता काय प्रश्न सांगावे तिथले? या वसतिगृहाचे प्रश्न सांगावे तरी कसे आणि किती वेळ सांगावे? ठीक आहे, मंत्री आले त्यांनी करावं।